कन्या रूपात कशी जन्माला आली हे तुझं चरित्र आज मी तुला सांगतो. माहेश्वरी शंकराच्या मांडीवर वामांगी बसली आणि ते तिला सांगू लागले की वैश्याने या धर्तीवर असताना खूप पुण्यकर्म केले. कोणते पुण्यकर्म? की त्यांनी गोशाळा निर्माण केल्या, कुंभमेळ्यामध्ये धर्मशाळा निर्माण केल्या, अतिथी देवो भव आणि साधू संत ऋषी मुनी यत्री यात्री तपस्वी आणि हरिभक्त यांची सेवा केली. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे न्यायाने सच्चाईने त्यांनी व्यवसाय केला आणि त्यांच्या घराला अतिथी देवो भव हे मंगलमयी तोंड होतं. या पुण्यकर्माने धर्तीवरचा वैश्य समाज कुठे गेला? कैलासात गेला. जशी काही स्वित्झर्लंडची ट्रिप मारावी त्याप्रमाणे हा वैश्य समाज आपल्या पुण्यकर्माने कैलासात गेला. तिथे राहू लागले. ब्रह्ममुहूर्तावर उठत होते. याला ऋषी काय म्हणतात? दिवसभर जरी काही केलं नाही, जरी जाग आला 4:30चा वेळ, ही अमृत वेळा म्हणतात. या वेळेला दिवसभर आपण जगाशी संबंध ठेवतो, पण जेव्हा संकट येतं ना, सगळे सोयरे सारे दिल्या घेतल्याचे अंतकाळी नाही कुणी कुणाचे. हे जे इंद्रिय हातपाय हे सुद्धा आपल्याला साथ देत नाही. अशा वेळेला ब्रह्ममुहूर्तावर जो काही गुरुमंत्र असेल किंवा बालकृष्णाचं ध्यान करायला पाहिजे. ते ब्रह्ममुहूर्तावर उठत होते आणि त्यावेळेपासून सूर्य माथ्यावर येऊपर्यंत ध्यान जप करत होते. कोटी कोटी असे मातीचे शिवलिंग करून कोळी कोळी बेलाची पानं त्याला वाहत होते आणि सुंदर असे भगवतीच्या नीलकमलांची फुलं अर्पण करत होते. आणि बेलाची पानं वाहताना म्हणायचे, त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पाप संहारं एकबिल्वं शिवार्पणं दन्तिकोटि सहस्राणि अश्वमेधशकाणि च कोटिकन्या महादानम् एकबिल्वं शिवार्पणं लक्ष्म्यास्तनतः उत्पन्नं महादेवस्य च प्रियां बिल्ववृक्ष प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणं. लक्ष्म्यास्तनतः उत्पन्नं, लक्ष्मीच्या उपासनेतून हा बेलाचा वृक्ष निर्माण झाला. ज्याला कोणाला लक्ष्मीची प्राप्ती हवी असेल त्यांनी रोज महादेवाला कोणी कोणी बेलाची पानं वाहायला पाहिजे. अशा प्रकारे हा वैश्य समाजात कैलासात राहत असताना एके दिवशी काय झालं की चित्रकंठ नावाचा गंधर्व हा पुण्यपावन अशा स्वर्गातल्या नदीवर, मंदाकिनी नदी, ती पिक्चरमधली मंदाकिनी नाही बरं का, स्वर्गातली मंदाकिनी, त्या नदीवर स्नान करायला गेला. आणि इकडे एका ज्येष्ठ श्रेष्ठ वैश्यांची कन्या, तिचं नाव होतं कीर्तिबाला. पहिले वैश्य समाज अत्यंत सुंदर होता. गौरवर्ण आणि सुंदर असे सगळे असे धष्टपुष्ट शक्तिशाली होते. कुणाचाही रंग श्यामवर्ण किंवा काळा नव्हता आणि ती दिसायला मोठी देखणी होती. स्नान केलं, बांगड्यांचा किंकिण नाद येऊ लागला आणि सगळ्या स्त्रियांचा, तिच्या मैत्रिणींचा हास्यविनोद करत त्या नदीच्या बाहेर आल्या. तेवढ्यात त्या चित्रकंठ गंधर्वाने त्या रूपवतीला पाहिलं. ओले केस होते, टपोरे डोळे होते आणि गाल, आणि ती पाहिल्याबरोबर आरक्त झाली. तिच्या प्रेमात पडला. कोण कुठली म्हणून विचारलं. ती लाजली आणि पळून गेली. हा चित्रकंठ तिच्या रूपाने घायाळ झाला आणि वैश्य समाजाला त्यांनी मागणी घातली की ही कन्या मला पाहिजे. तेव्हा वैश्याने सांगितलं, गंधर्व हे जे गायक लोक आहेत ते कुठून येतात? गंधर्व लोकातून. गायन करणारे गंधर्व लोकात. आणि जे ऋषी लोक आहेत, ऋषी आहेत, प्रवचन करतात, कीर्तन करतात, ते ऋषी लोकातून येतात. तर ते तो म्हणाला की माझा हा जो लोक आहे गंधर्व लोक तो खूप छान आहे. पण वैश्यांनी सांगितलं, आम्ही आमच्याच बिरादरीतल्या लोकांना आमची कन्या देणार. अनेक प्रकारे समजावून सांगितलं. शेवटी राग सर्व गोष्टीचा सर्वनाश करतो. एका क्षणाच्या रागाने 12 वर्षाचं तप नाहीस होतं आणि त्यांनी शाप दिला त्या चित्रकंठ गंधर्वाला की तू या कैलासातून धरतीवर जाऊन पडशील आणि तुझ्या मस्तकाचे हजारो शकल होतील आणि शेवटी देवीच्या हातून तुला मृत्यू होईल. आणि त्यांनीही वैश्यांना शाप दिला, हे वैश्यांनो, तुम्ही एवढे उन्मत्त झालात, तुम्ही पण मृत्यू लोकामध्ये या धरतीवर कैलासातून या आणि तुमचा पण अग्निप्रवेश करून तुम्ही जळून खाक व्हा. असा आता दोघांनी शाप दिल्यावर सगळ्यांचे मायबाप कोण आहे? जगन्माता पार्वती आणि देवादिदेव महादेव. त्यांच्या काळजात धस्य झाला आणि हे सगळे रडायला लागले. वैश्य समाज की आम्हाला एवढा मोठा जीवन